DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे की नाही आहे ते पाहण्याकरता पहिला एक्सपेरिमेंट जो केला आहे तो केला आहे ग्रिफिथने. सेकंड एक्सपेरिमेंट जो आहे आफ्टर 16 years लेटर इन 1944 ॲव्हेरी McCarthy अँड मॅक्लिऑड एक्सपेरिमेंट जो आहे तो परफॉर्म केलेला आहे की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे की नाही आहे ते पाहण्यासाठी. ठीक आहे, तर हे जे 3 सायंटिस्ट आहे ॲव्हेरी, मॅक्लिऑड अँड McCarthy एक्सपेरिमेंट, तर या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, माईसचा यूज न करता इन्स्टेड ऑफ दॅट टेस्ट ट्यूबचा यूज केलेला आहे. अँड दे प्युरिफाईड द DNA, RNA, प्रोटीन्स अँड द अदर मटेरियल फ्रॉम द यस टाईप heat killed S type bacteria and mixed with the R type bacteria. And first evidences to prove the DNA is a genetic material or the genetic material that is also transforming principle that first proved by the Avery, McCarthy and MacLeod. So these three scientists in 1944 performed the experiment on Diplococcus pneumoniae also. Diplococcus pneumoniaचाच यूज केलेला आहे which causes the pneumonia. Diplococcus pneumoniae which causes the pneumonia in human being and the other animals. They purified RNA, then DNA, proteins and different type of enzyme, different types of enzymes from heat killed S type, and this material RNA, DNA, proteins, carbohydrates and different types of the enzymes that are mixed with R type for to see the transformation. RNA, then DNA, carbohydrates, proteins and different types of the enzymes. Proteins and enzymes mixed with R type bacterium. They also discovered that protein digesting enzymes called proteases and DNA digesting enzyme and RNA digesting enzyme called RNase and DNA digesting enzyme called as deoxyribonuclease enzyme. ठीक आहे, सगळ्यात पहिले त्यांनी सगळं मटेरियल जे आहे फ्रॉम द हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया त्याच्यापासून आयसोलेट केलं, प्युरिफाईड केलं RNA, DNA, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम, आणि मग ते मिक्स केलं विथ द R टाईप बॅक्टेरिया. आणि त्यासाठी त्यांनी प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम प्रोटेजेसचा यूज केला इन अ प्रोटीन, RNAचा यूज केला इन अ RNA
अँड डिऑक्सिरायबोन्यूक्लिएज एन्झाईमचा यूज केला इन अ DNA. ठीक आहे. वेन DNA दॅट इज मिक्स विथ द डिऑक्सिरायबोज न्यूक्लिएज एन्झाईम, DNA प्लस डिऑक्सिरायबो न्यूक्लिएज एन्झाईम एका टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी घेतलं. DNA प्लस डिऑक्सिरायबोज न्यूक्लिएज एन्झाईम, बिकॉज धिस एन्झाईम दॅट digest the DNA or that also destroy the DNA, digest the DNA and destroy the DNA. So there was no transformation, याच्यामध्ये त्याला कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन दिसलेलं नाही आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी फक्त त्यांनी काय केलं आहे, टेस्ट ट्यूबचा यूज केलेला आहे. दिस एक्सपेरिमेंट दॅट प्रूव्ह दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. फक्त ट्रान्सफॉर्मेशन कुठे दिसलं आहे, DNA मध्ये दिसलं. RNA प्लस RNase एन्झाईम घेतलं. RNase एन्झाईम डायजेस्ट द RNA सो दॅट नॉट शो द एनी टाईप ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन. प्रोटीनमध्ये तर ट्रान्सफॉर्मेशन होतच नाही, कार्बोहायड्रेटमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही आहे. फक्त जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते ट्रान्सफॉर्मेशन फक्त कुठे दिसलेलं आहे, DNA मध्ये दिसलं आहे. म्हणजे जर आपण कार्बोहायड्रेटचा विचार केला, कार्बोहायड्रेट घेतलं आणि कार्बोहायड्रेट घेऊन ते काय केलेलं आहे आपण की हीट किल्ड यस टाईपपासून घेतलं आणि याच्यामध्ये जर आपण R टाईप टाकलं, हीट किल्ड यस टाईप. ठीक आहे. R टाईप टाकलं तर याच्यामध्ये कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही. देन प्रोटीन्स घेतलं, प्रोटीन्स ऑफ हीट किल्ड यस टाईप आणि याच्यामध्ये R टाईप टाकलं तर इथेही कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन, नो ट्रान्सफॉर्मेशन, कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही. ठीक आहे. आणि ओन्ली DNA घेतलं, DNA ऑफ हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया प्लस R टाईप बॅक्टेरिया घेतलं तर याच्यामध्ये काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन प्रेझेंट आहे. मीन्स द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे आहे ते काय आहे, DNA आहे. हे त्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी काय केलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. थर्ड एक्सपेरिमेंट जो आहे, DNA as a genetic material, to prove the DNA as a genetic material, that was performed by the Hershey-Chase. So that is also called as the Hershey-Chase experiment. Hershey-Chase जे आहे हे दोन सायंटिस्ट आहे that work with the viruses which infect the bacteria, that is also called as the bacteriophage. त्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे बॅक्टेरियोफेजवरती. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय की व्हायरसेस विच इन्फेक्ट द बॅक्टेरिया इज कॉल्ड एज द बॅक्टेरियोफेज. viruses or virus which infect the bacteria is called bacteriophage. म्हणजे यांनी बॅक्टेरियोफेजचा काय केला आहे, यूज केला. अँड बॅक्टेरियोफेज दॅट इज कंपोज ऑफ प्रोटीन अँड द जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA. कारण की बॅक्टेरियोफेजचं जे बाहेरचं आउटर कवरिंग जे राहतं किंवा कोट जे राहतो ज्याला आपण कॅप्सिड म्हणतो ते प्रोटीनचं फॉर्म झालेलं राहतं आणि जे जेनेटिक मटेरियल जे राहतं बॅक्टेरियोफेजमध्ये ते DNA असतं. ठीक आहे. आणि त्यासाठी त्यांनी
यूज केलेला आहे तो केला आहे यूज करताना रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर. सल्फर जे आहे हे प्रोटीन कोटमध्ये प्रेझेंट असते आणि फॉस्फरस जे आहे हे DNA मध्ये प्रेझेंट असते. फॉस्फरस हे DNA मध्ये प्रेझेंट राहते कारण की सिंगल युनिट ऑफ द DNA जो आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइड जो फॉर्म झालेला राहतो तो झालेला राहतो फ्रॉम द पेंटोज शुगर. जर DNA असेल तर डिऑक्सिरायबोज शुगर, RNA असेल तर रायबोज शुगर प्लस नायट्रोजन बेस. आणि तिसरा जो कंपोनंट आहे तो आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. म्हणून DNAचा जो कंपोनंट आहे तो फॉस्फरस आहे म्हणून रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसचा यूज केला आणि रेडिओॲक्टिव्ह सल्फरचा यूज केला. सल्फर जे आहे हे प्रोटीनमध्ये काय राहतं, प्रेझेंट राहतं. देर आर 20 टाइप्स ऑफ द protein and protein that is made up of amino acid. आणि both the type of radioactive viruses that are allowed to infect the E. coli bacteria, इशर्शिया कोलायचा जो बॅक्टेरिया आहे त्यासाठी त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओॲक्टिव्ह सल्फरचा यूज केला. आणि बोथ द टाइप्स ऑफ द radioactive viruses, one with the radioactive phosphorus and another with the radioactive sulfur, were allowed to infect the radioactive phosphorus and radioactive sulfur, allowed to infect the bacteriophage. म्हणजे या व्हायरसेसचा यूज केलेला आहे बॅक्टेरियोफेजमध्ये, म्हणजे बॅक्टेरियोफेजमध्ये. ठीक आहे. म्हणजे रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसचा यूज केला, रेडिओॲक्टिव्ह सल्फरचा यूज केला अँड दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया ई कोलाय. हे दोन व्हायरसेसमध्ये रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओॲक्टिव्ह सल्फर इशर्शिया कोलाय हा जो बॅक्टेरिया आहे याला इन्फेक्ट करण्यासाठी यूज केलेला आहे. आणि व्हायरल कोड्स ऑफ दीज बॅक्टेरियोफेज, हे जे दोन्ही जे बॅक्टेरियोफेज आहे याचा जो व्हायरल कोट आहे तो सेंट्रिफ्युगेशनच्या मेथडनी काय केलेला आहे, रिमूव्ह केला आहे. म्हणजे व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड with the help of centrifuge. ठीक है. Bacteria which were infected by viruses with radioactive DNA that were radioactive, म्हणजे ज्या बॅक्टेरियोफेजमध्ये किंवा ज्या बॅक्टेरियामध्ये व्हायरसेसनी इन्फेक्शन केलं होतं आणि यूज ऑफ द रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस झालेलं होतं, दॅट शो द रेडिओॲक्टिव्ह म्हणजे DNA वेअर रेडिओॲक्टिव्ह अँड बॅक्टेरिया विच वेअर इन्फेक्टेड बाय द व्हायरसेस विथ रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन वेअर नॉट रेडिओॲक्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी बोथ द टाइप्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह व्हायरसेस विच वेअर अलाउड टू इन्फेक्ट द E. coli bacteria. As the infection proceeded, then the viral coats that were removed with the help of centrifuge and bacteria which were infected by the viruses with the radioactive DNA that were radioactive, while the bacteria which were infected by viruses with radioactive protein that were not radioactive. ठीक आहे. म्हणजे आपण आता काय लिहू शकतो की बॅक्टेरिया which were infected by viruses with
radioactive DNA were radioactive, while the bacteria which were infected by viruses with radioactive protein were not radioactive. This indicates that the DNA that enters into the bacterial cell and not the protein. ठीक है, म्हणजे DNA enter the bacterial cell and not protein. Okay, therefore DNA is the genetic material. याच्या डायग्राम पाहिल्याच्या नंतर त्याच्यावरून एक लक्षात येते, हेर्शीचेसचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये लायटिक सायकल जी आहे त्याला लायटिक सायकल म्हणतात. लायटिक सायकल जी आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ धिस लायटिक सायकल त्यांनी त्याचा जो एक्सपेरिमेंट आहे तो प्रूव्ह करून दाखवलेला आहे. पहिल्यामध्ये कोलायला जे याच्यामध्ये लायटिक सायकलमध्ये 3 स्टेप्स असतात. पहिल्या स्टेपला म्हटलं जातं इन्फेक्शन, सेकंड स्टेप जी आहे तिला म्हटलं जातं ब्लेंडिंग, आणि तिसरी स्टेप जी आहे त्या तिसऱ्या स्टेपला म्हटलं जातं सेंट्रिफ्युगेशन. तिसरी स्टेप जी आहे तिला म्हटलं जातं सेंट्रिफ्युगेशन. या लायटिक सायकलमध्ये जेव्हा इन्फेक्शन ऑफ द व्हायरस होते ऑन द बॅक्टेरियल सेल, लायटिक सायकलमध्ये जेव्हा इन्फेक्शन, ब्लेंडिंग आणि सेंट्रिफ्युगेशनच्या या 3 स्टेप्स दिलेले आहे, तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे त्याला होते अटॅचमेंट ऑफ द व्हायरस ऑन द बॅक्टेरियल सेल. सेकंड स्टेपला म्हटलं तर त्याचाच ब्लेंडिंगमध्येच पेनिट्रेशन ऑफ द व्हायरल मटेरियल इनसाइड अ बॅक्टेरियल सेल, मीन्स DNA दॅट इंजेक्ट इनसाइड अ बॅक्टेरियल सेल. थर्डला ज्याला म्हणतो आपण डिग्रेडेशन ऑफ द होस्ट DNA जो आहे DNA ऑफ द बॅक्टेरियल सेल, याचं टोटली डिग्रेडेशन होतं बाय द व्हायरल DNA. देन सिंथेसिस ऑफ द व्हायरल DNA अँड द प्रोटीन कोट होतं इनसाइड अ बॅक्टेरियल सेल. देन असेंब्ली ऑफ द व्हायरॉन्स विदिन द होस्ट सेल होतं, असेंबल्ड होतात जे सिंथेसिस ऑफ द व्हायरल DNA आणि प्रोटीन कोट आहे. प्रोटीन कोट दॅट इज कॉल्ड ॲज द कॅप्सिड. अँड लायसिस ऑफ द होस्ट सेल जी आहे ती बस्ट होते आणि पुन्हा त्याच्यामधून नंबर ऑफ व्हायरसेस बाहेर निघतात. अँड दीज व्हायरसेस अगेन दॅट अटॅच ऑन द अनादर बॅक्टेरियल सेल अँड इन्फेक्ट द बॅक्टेरियल सेल अँड फॉर्म द बॅक्टेरियोफेज. ठीक आहे, म्हणून DNA ॲज द जेनेटिक मटेरियल जे आहे ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे हेर्शीचेस एक्सपेरिमेंटने.